विश्वासाच्या मुद्द्यावर न बोलता इशारा वजा बोललं जाते दोन्ही कसं पाहता? नाही, आता काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल. आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडिक आहेत ते हमीदवाला कारखान्याचे चेअरमन आहेत. तो कारखानाच कर्नाटकच्या माणसाला विकला असं धांदात खोटं बोलायचं आणि मग या बाजूला छत्रपती शाहू महाराजांवर काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे. सर, कार्यकर्त्यांच्या आडवं येऊ नका, माझ्या प्रचारात येऊ नका, नाहीतर मी काठी घेऊन अगदी 12 वाजेपर्यंत बसलेलो असतो अशा पद्धतीने विधान सतीश पाटील केलं. आता ते जर बसतात तर आम्ही बसू 12 वाजे 1 वाजेपर्यंत. काठी घेऊन बसायला काय चुकीची विधानं करण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल, कुणी धमकी दिली असेल तर पोलिसाला कळवावं ना. यांनी काठी बसून घ्यायची 12 वाजेपर्यंत. दुसरा एक प्रश्न म्हणजे MIM शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे, ज्यावर सध्या चर्चा वंचित आणि MIM याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे. आता याचे परिणाम काय होतील ते आता जनता ठरवेल ना निवडणुकीच्या दिवशी. इकडे देशभरात कुठेही MIMचा पाठिंबा घेतलेला मात्र इथे घेतला अशी एक गोष्ट व्हायरल होती सोशल. आता याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सगळ्यांना पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतायत. पार्थ पवारांना ओळखली गेलेली आहे, ज्यावरून सध्या राजकारण पेरलेलं आहे. विरोधकांचा आरोप आहे नेत्याचा मुलगा आहे म्हणून. नाही, त्याचं स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की त्यांच्या सभेला फार मोठी गर्दी व्हायला लागलेली आहे, चेंगराचेंगरी व्हायला लागलेली आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावं म्हणून ही सुरक्षा देण्यात आलेली आहे. तुतारी चिन्हावरून सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केलेली आहे. दोन एकसारखी चिन्हांची नावं जी आहेत ती आहेत. याबद्दल पवार साहेबांचं काल मी जे वक्तव्य ऐकलं ते म्हणले त्यामध्ये काही फारसं तथ्य नाही. ते वेगळं चिन्ह आहे, आमचं वेगळं चिन्ह आहे.